Hello, dear student. This is Sajjad Ahmed Khan, the founder of Brilliant English Academy. And here I am going to teach you our chapter number 1, section number 1, prose, that is an astrologer's day, composed by, written by the great and famous novelist of our country, R.K. Narayan. So, dear student, before that, I would like to mention you two things. When we are going to learn the syllabus or the curriculum of HSC, so you have take into your consideration, आप बहुत अच्छे से इसको ख्याल में रखिए कि आपको सबसे पहले किताब को डाउनलोड करना है। जो लिंक हमने इस डिस्क्रिप्शन बॉक्स में दिया है, तो आप जाकर सबसे पहले किताब को वहां से डाउनलोड कीजिए। लिंक इज अवेलेबल इन डिस्क्रिप्शन बॉक्स। देन इसका पहले का जो पार्ट हमने बनाया था, नो दाई कोर्स बुक, जो हमारे किताब पर है कि हमको किताब को कैसा पढ़ना चाहिए, तो वो जरूर देखिएगा। और इस चैनल को लाइक सब्सक्राइब करना ना भूलें और कमेंट करके जरूर मुझे बताइए, बिकॉज आई एम वेटिंग फॉर योर कमेंट, बिकॉज इट इज माय इंस्पिरेशन। सो डियर स्टूडेंट, लेट्स लर्न एंड एंजॉय द वॉयेज ऑफ ब्यूटिफुल करिकुलम ऑफ आवर इंग्लिश। सो लेट्स एंजॉय एन एस्ट्रोलॉजर्स डे बाय R.K. Narayan. Thank you. Hello dear student, this is Sajjad Ahmed Khan, founder of Brilliant English Academy, a free online coaching class. So let's begin. आज आपण बघणार आहोत सेक्शन 1 प्रोस 1.1 एन ॲस्ट्रॉलॉजर्स डे, एक दिवस ज्योतिष्यासोबत. डिअर स्टुडंट, दिस इज अ स्टोरी ऑफ द ग्रेट इंडियन इंग्लिश रायटर R.K. Narayan. I quote here, I want a story to be entertaining, enjoyable and illuminating in some way. It means त्यांच्या ज्या कथा आहेत त्या अतिशय आनंददायी, मनोरंजनात्मक, सुस्पष्ट असतात. लेट्स सी अबाउट द डिटेल ऑफ द रायटर R.K. Narayan. Rasipuram Krishnaswamy Iyer Narayan Swamy was one of the best known novelists among Indian writers or in English literature. He is the author of 14 novels and he also published 5 volumes of short stories and a number of travelogues. त्यांनी 14 नॉवेल, कादंबऱ्या लिहिल्या आहेत, उपन्यास लिहिले आहेत. त्यासोबतच त्यांच्या शॉर्ट स्टोरीज, लघुकथा आणि प्रवासवर्णने अतिशय चर्चित आहेत. त्यापैकी काही चर्चित पुस्तकांची नावे मी तुम्हाला सांगतो आहेत. माय डेज, सेकंड, दॅट वॉज द क्रिएटेड बाय imaginary town Malgudi, where realistic characters in a typical Indian setting lived and amid unpredictable events. His stories are grounded in compassionate humanism and celebrated the humor and energy of ordinary life. His stories are characterized by simple style and subtle humor. आमच्या लहानपणी मालगुडी डेज नावाची मालिका टी व्हीवर यायची. ती अतिशय गाजली होती त्या काळी. आणि त्या कथानकातीलच एक कथा ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे आपण आज अभ्यासतो आहे. नारायण स्वामींचे जे वर्क आहेत R.K. नारायणचं, ते स्वामी अँड फ्रेंड्स, द बॅचलर ऑफ आर्ट्स, द डार्क रूम, ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे अँड अदर स्टोरीज, मिस्टर संपत, द फायनान्शियल एक्सपर्ट, वेटिंग फॉर द महात्माज, द गाईड अँड मेनी मोर बुक ही हॅड रोड. हिज नॉवेल्स गाईड own the Sahitya Academy Award in 1961. That was the most coveted literary honor in our country. And you also know the film was made by Devanand, Wahida Rahman, that was played the great role in The Guide, and it was a very revolutionary and beautiful movie, famous for its story, the revolutionary story, and the famous song, कांटों से खींच के आंचल, पैर में बंधन बंदी पायल. This is a famous song of that movie. All songs are very famous. It is my favorite movie too. Narayan Swamy, the R.K. Narayan's typical portrait, the peculiar of human relationship and the ironies of Indian daily life. His style is graceful, marked by genial honor,
एलिगन्स अँड सिम्प्लिसिटी. याचाच अर्थ असा की मानवी मूल्ये, हास्यव्यंग, ग्रामीण भारतातील परंपरा, संस्कृतीवर आधारित त्यांच्या साहित्यकृती व भारतीय समाजव्यवस्थेवर आधारित माणसाच्या मनाचा ठाव घेणारे लिखाण हे अतिशय मार्मिक है. आणि दिल की गहराइयों से को छू जाने वाली उनकी तहरीक, उनका लिखाण, उनकी स्क्रिप्ट बहुत ही लाजवाब है. देन सेकंड इज दैट एन एस्ट्रोलॉजर्स डे इज अ स्टोरी. लेट्स कम्स टू द स्टोरी. जस्ट अ ग्लिम्स ओवर दिस एन एस्ट्रोलॉजर अबाउट हिज outer. Just look at his face, a very confident, a very cunning, a kind of a mischievous man. And while he was starting his business, he had a one square piece of cloth of red and saffron color, and on it he sprayed dozens of cowries, कवड्या आपण ज्याला म्हणतो, and a mystical and obscure charts, पंचांग, हस्तरेषाच्या पत्रिका आणि पामरी रायटिंग्स, हस्तरेखा दाखवणारे त्याचे चार्ट्स तो त्यावर अंथरतो आणि कस्टमरचा वेट करतो की तो त्यांना त्यांच्या भविष्याविषयी माहिती सांगणार आहे. दिस इज अ व्हेरी कॉमन अँड रुरल पिक्चर दॅट यू हॅव सीन इन वीकली मार्केट. देर आर सम अदर ट्रिक्स टू. काही लोक ते पोपट वगैरे घेऊन येतात पॅरॉट कार्ड रीडरसाठी, काही लोक कावरी शेलचा उपयोग करतात, काही पंचांगचा उपयोग करतात, काही हस्तरेषा तज्ज्ञ असतात, काही चेहरा बघूनसुद्धा तुम्हाला माहिती देऊ शकतात. देन हिअर आय कोट सम कार्टून्स ऑफ आर के लक्ष्मण. हू वॉज आर के लक्ष्मण? आर के लक्ष्मण इज द रियल ब्रदर ऑफ अवर रायटर आर के नारायण. ही वॉज व्हेरी फेमस फॉर हिज sketches and cartoons. Look at here. That was a very famous R.K. Narayan's that is Common Man. कॉमन मॅनचा पुतळा पुण्याला आपल्याला दिसेल आणि इथे त्यांचे कार्टून दिले आहेत. मालगुडी डेज जेव्हा आपण सिरियल बघाल तेव्हा त्याचं जे टायटल आहे, त्याच्यात ज्या व्यक्तिरेखा आणि चित्रण दिलेले आहेत ते आर के लक्ष्मण यांनी साकारलं आहे. तो दॅट वॉज ॲन ॲडिशनल इन्फॉर्मेशन फॉर यू डिअर स्टुडंट. अँड सेकंड थिंग इज दॅट आय कोट हिअर सम वोकॅब्युलरी इम्पॉर्टंट वर्ड्स जस्ट लाईक इन्हॅन्स, वृद्धिंगत करणे, वाढविणे. इम्पेशियस, इट मीन्स रशिंग हेडलॉक्स इनटू थिंग्स, रॅश. तीव्र याला आपण म्हणतो पॅराफेर्नेलिया. इट मीन्स युटेन्सिल्स, जे साहित्य तो वापरत होतं त्याबद्दल हा वर्ड आला आहे. पेक्ट वर्ड आहे, पेक्ट. अराउज, अँगर और रिसेंटमेंट मीन्स अँगर, resentment, rag, dvesh. So we have chosen some important vocabulary for you. Here you can go and find out its dictionary meaning. Let's see or let's turn to the characters. In that story there are three main characters. One is astrologer, liar, irresponsible and unearthly. अतिशय गैरजबाबदार, खोटारडा, कपटी मनुष्य. एक स्ट्रेंजर आहे गुरुनायक, दॅट वॉज द सेकंड मेन कॅरेक्टर. स्टबर्न, क्युरियस अँड ॲम्बिशियस. तो खूप धाडसी आहे, जिज्ञासू आहेत आणि महत्त्वाकांक्षी आहे. आणि तिसरं एक खूप मायनर कॅरेक्टर आहे या कथेत, स्ट्रॉलॉजर्स वाईफ, पेशंट अँड वाईज. ती खूप संयमी महिला आहे आणि हुशारसुद्धा. देन सेकंड वन इज वी आर टर्निंग टुवर्ड द सेटिंग. स्थळ कुठे आहे या कहानी का, जगह या प्लेस कहाँ है. Where? Hall town of the city. The place was lighted by shops, light and old cycle lamp because it did not have the benefit of municipal lighting. अंधारात थोडासा उजेड वगैरे आहे तिथे म्युन्सिपल लाईटनिंगचा किंवा सायकल वगैरे स्टोअर वगैरे आहे किंवा त्यांचा लाईट त्याच्याकडे पडतो आहे, ते सायकलवरचा लाईट किंवा त्या दुकानावरचा लाईट. केव्हा हे कथानक घडते आहेत तर an astrologers open his professional or his shop or from morning until night. तो आपला जो व्यवसाय सुरू करतो तो दुपारच्या वेळापासून तर मध्यरात्रीपर्यंत हा त्याचा व्यवसाय सुरू असतो. ही मेक्स मिक्स सेंटेन्स विथ इंग्लिश अँड इंडियन लँग्वेज. फॉर एक्झाम्पल, वेन बोथ मेन आर डिस्कसिंग द अमाऊंट ऑफ मनी दे आर्ग्यू इट इन द इंडियन कॉइन्स रुपीज.
याचाच अर्थ असा की कथानक जिथे घडते आहे तेथील भाषा, तेथील लोकांचा पेहराव, तेथील लोकांचं वागणं, या गोष्टीवर त्यांनी इथे प्रकाश टाकला आहे. दॅट अबाउट द प्लॉट अँड एक्सपोजिशन. आपण याला 2 पार्ट्समध्ये डिवाईड करू शकतो. एकीकडे एक्सपोजिशन आहे, जेथे ॲन ॲस्ट्रॉलॉजर गॉट आउट फ्रॉम हिज विलेज टू फाइंड अ बेटर लाईफ. ॲस्ट्रॉलॉजर आपल्या गावातून दुसऱ्या गावाला पळून आलेला आहे एका चांगल्या जीवनाच्या शोधात. का? हे आपण पुढे जाणून घेऊ. रायझिंग अँड ॲक्शन. अँड सेकंड थिंग इज दॅट ॲन ॲस्ट्रॉलॉजर looked up and saw a man. Then an astrologer invited him to chat and predict his future life. They made a deal to tell the truth, man's life, and an astrologer charged 3 pies. Word hai, pies means paisa per questions. And in second thing, when writer meet the second character, Guru Nayak, and त्यांच्या जे डील घडतं भविष्यवाणी सांगण्याबद्दल त्या कथेसंबंधित ह्या प्लॉट आहे. अँड इन डिटेल व्हाईल वी आर गोइंग टू द प्लॉट, ब्रीफ इंट्रोडक्शन ऑफ द स्टोरी. व्हाईल यू आर सीइंग अवर फॉर्च्यून टेलर, हिज फोरहेड ॲज रिस्प्लेंडंट विथ सॅकर्ड ॲश अँड वर्मिलॉन. जसे डोक्यावर कपाळावर तो पवित्र राख लावतो, त्याच्यावर सिंदूर फासतो आणि समोर हस्तरेषेची पुस्तके ठेवतो, किंवा टॅरॉट पॅक, किंवा द पॅरॉट द कार्ड रीडर. ह्या गोष्टी लोकांना अट्रॅक्ट का करतात याबद्दल संबंधित माहिती आहेत. हिअर आय हॅव गिवन यू द ब्रीफ स्टोरी वेन अवर hero, the astrologer, met Guru Nayak. The second character, to him, he had a conflict. The astrologer said the fortune of that Guru Nayak. He said by dealing, they had some business. Before that, the astrologer first of all hesitate, and then he was ready but demand some money, some more money. The astrologer said, you are left for dead. A knife was passed through you once, and then you are pushed into well. तो गुरुनायकचा जो भविष्य सांगतो तो तेव्हा तो आश्चर्यचकित होऊन जातो की हा त्याचे भविष्य कसा काय जाणतो. त्याच्यानंतर तो पुन्हा सांगतो की एका माणसाने त्याला मारण्याचा प्रयत्न केला होता आणि तो त्याच्यावर नाईफ चाकू घेऊन त्याने हल्ला केला होता आणि त्याच्यात तो बचावला आहे. त्याने विहिरीत ढकलून दिले होते. गुरुनायक सेड, यस, दिस इज द ट्रू स्टोरी. हे एकदम सत्यकथानक आहेत. आणि फॉर्च्यून टेलर किंवा ज्योतिषाचे विधान जे आहेत ते एकदम समर्पक आहेत. तेव्हा तो खूप आश्चर्यचकित होऊन जातो आणि तो त्याला विचारतो, वेन शुड आय गेट हिम. तो व्यक्तीचा मी शोध घेत आहोत, तो मला कुठे मिळेल. तर तेव्हा अतिशय चाणाक्षपणे जो ॲस्ट्रॉलॉजर आहेत तो त्याला उत्तर देतो की ही डायड 4 months ago इन फार ऑफ टाउन अँड ही वूड नेवर सीन हिम एनीमोर. तो सांगतो की तो 4 महिन्यापूर्वीच इथून दूरच्या गावात तो मरण पावलेला आहे आणि त्याची भेट आता त्याला कधी होऊ शकणार नाही. अँड ही आज हिज नेम अँड ही टोल्ड. आणि भविष्यकर्ता त्या भविष्य कथानक करताना त्याचं नावसुद्धा सांगतो की तुझं नाव नायक आहे. त्यामुळे गुरुनायक जो कॅरेक्टर आहे तो खूपच विस्मयाचकित होऊन जातो की हा जो व्यक्ती आहे किंवा हे जे साधू बाबा आहेत किंवा हे जे ज्योतिषी आहेत हे अतिशय पोहोचलेले आहेत आणि त्यांनी खरीखुरी कथानक जे त्याच्यासोबत घडलेलं होतं आणि जो कथानक त्याचा पिछा करत होता आणि त्याच्या जीवनाचं वाटोळं त्या कथानकाने केलं आहे आणि त्या व्यक्तीचा तो शोध घेत आहेत ज्याने त्याचा खुनाचा प्रयत्न केला होता. परंतु तो आता समाधानी होतो की तो आता त्याला कधीच मिळणार नाही. देन अगेन अवर astrologer said it was midnight and he wanted to go at his home, and he again advised the Guru Nayak that he will go to his town that is near 2 days journey. He take the train and go away from here because he will have seen the next tragedy is going in his life or the danger coming to in his life.
तो त्याला सांगतो की पुन्हा काही असं काही घडू नये किंवा अशा प्रकारचा हल्ला तुझ्यावर होऊ नये, त्यामुळे तू इथून निघून जा, आणि असा सल्ला देऊन तो निघून जातो. इट वॉज मिडनाईट, मध्यरात्री झालेली असते. द रायटर्स वाईफ वेटिंग फॉर हिम, द ॲस्ट्रॉलॉजर्स वाईफ वेटिंग फॉर हिम, अँड ही वेंट टू हिज होम अँड सेड टू हिज वाईफ दॅट हिअर I met a man to whom I want to kill, and he thought he had a blood on his hand, and that's why he was eloped or run away from his town, and he was settled in that village and married to her. She asked, why should you kill him? ही सेड, तुम्ही का त्याला मारण्याचा प्रयत्न केला? तर तेव्हा तो सांगतो, ही वॉज अ व्हेरी सिली यंगस्टर, तो खूपच मूर्ख एक तरुण होता. ही ड्रँक, गॅम्बल अँड क्वारल ऑन दॅट बॅड डे. एका दिवशी तो जुगार खेळत असताना त्याने दारूचं प्राशन केलेलं असतं, आणि त्यामुळेच त्याला खूप राग येतो आणि तो त्या व्यक्तीवर हल्ला चढवतो. आणि गुरुनायकवर हल्ला चढविणारा व्यक्ती, त्याला ठार मारू इच्छिणारा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून तो ॲस्ट्रॉलॉजरच असतो. असा कथानक, असा सस्पेन्स आपल्याला शेवटच्या भागात पाहायला मिळते. तो दिस इज अ सिम्पल स्टोरी, बट यू आर गोईंग थ्रू दॅट द फॉलोइंग ॲक्शन. हिअर अन ॲस्ट्रॉलॉजर टोल्ड टू हिम टू बी डेंजरस इफ द स्ट्रेंजर वॉन्ट्स टू नो हू वॉन्ट टू ट्राय किलिंग हिम, अँड ॲस्ट्रॉलॉजर सेड दॅट द मर्डर वॉज डेड. That was the following action, and the resolution is that an astrologer went home and told his wife that he has been a great lord. He had once thought that he killed someone, but he discovered that his victim was well and still alive. So that was the resolution. कथानक इथे संपते. पॉईंट ऑफ व्ह्यू इथे रायटरनी हे जे कथानक सांगताना यू सेकंड पर्सन प्रोनाऊनचा उपयोग केलेला आहे, ज्यामुळे त्या कथानकाला एक रिअलिस्टिक इफेक्ट मिळेल. थीम जर आपण बघितलं, सर्वसामान्य थीम, तर फेट म्हणजे नशीब, भाग्य, आणि योगायोगाने आपल्या नशिबात, आपल्या भाग्यात काय वाढून ठेवले आहेत, हमारे किस्मत में क्या लिखा है ये हम भी नहीं जानते, और पता नहीं कल का दिन कैसा हो, आने वाला कल कैसा हो. इस पर ये कथानक है जो बहुत ही अनसर्टन है, अनप्रिडिक्टेबल है, अनरियलिस्टिक है. Here I have given you the clues that lead to the ending. Although clearly we did not know what was going to be the ending. But R.K. Lakshman is a very famous that he do not give you click about throughout the story. The clue or the suspense just come out after you are reading the complete story, and that was an amazing art of R.K. Lakshman. शेवटपर्यंत आपल्याला माहीत होत नाही का हा जो ज्योतिषी आहे तोच त्याचा खुनी होता, जो व्यक्ती आहे किंवा हे जे साधू बाबा आहे. थिंक फॉर हिम आय विल ऑलरेडी गिव्ह यू द समरी. दिस इज इट इज अ सोशल कन्फ्लिक्ट. एक सामाजिक तर्क आपण लावतो इथे की आमच्या मनात जे घडणारं कथानक आहे. ॲस्ट्रॉलॉजर अँड गुरुनायक आर टू ग्रेट एक्झाम्पल of character with both internal and external conflict. The astrologer recognized Guru Nanak as someone he met before, someone he thought he had killed. The astrologer is startled that the person he stabbed and left to die, one of the man conflict in the story is an internal one. आणि जेव्हा त्याला कळते की गुरुनायकच तो व्यक्ती आहे ज्याला मी मारू इच्छितो, आणि त्याच्यापासूनच मी पळून जाण्याचा प्रयत्न करतो आहेत, आणि माझ्यावर जो खुनाचा जो डाग किंवा आरोप लागलेला आहे त्यामुळे माझं मन मला बेचैन करते आहे, त्यामुळे मी घर सोडलं, गाव सोडलं, आणि त्याचा जो लोड आहे तो त्याच्या डोक्यावर अजूनपर्यंत आहे. सांगतो, देन शी आस्क फायनल क्वेश्चन, डू यू रिअली वॉन्ट टू किल दॅट पर्सन? ही सेड येस. अँड आफ्टर दॅट revealing of the story, he said that the great load on his head is now gone, and he stretched his legs and body and sleep over that pile, means त्या खाटेवर, चारपाई पर वो सारा अपना गुस्सा टेंशन ख़त्म कर कर एक लंबी नींद और आराम और सुकून वाली नींद वो लेता है. कई सालों बाद उसको अपने खूनी नहीं होने पर
शायद बहुत खुशी हुई होगी, लेकिन उसने जो गुरु नायक का भविष्य कहा वो सरासर झूठ है, फेक है, क्योंकि वो वही व्यक्ति था जो उसको मारना चाहता था। द क्लाइमैक्स इज दैट एन एस्ट्रोलॉजर फेल्ट स्केयर्ड when he told about something happened in the past, and on the astrologer told to him that he must stop looking for a man who tried to kill him in the past. तो क्लाइमैक्स यही है कि अब उसको गुरु नायक को कहता है कि अब वो तो मर गया है, अब उसको ढूंढने की कोशिश मत करो और आप भी अपनी लाइफ को, अपनी ज़िंदगी को समाधानपूर्वक और अच्छे से गुजारो। तो दैट वाज द क्लाइमैक्स। व्हाट वाज द मॉरल मैसेज ऑफ दिस स्टोरी? We must be responsible about what we have done and don't run away from our mistakes. So we can face the challenges and the problems in our lives. So dear student, I hope that you like the way that I present you. So thank you very much for your patient listening. Thank you very much. I hope you like my presentation and the beautiful story of an astrologer's day. Before signing off, I request all the student and teacher, please subscribe my YouTube channel, and I am eagerly waiting for your like, comment, and do share with your all student do share with your friends. And one thing that I would like to tell you, due to lockdown, the book is not available in the market, but after lockdown, you will get the beautiful textbook. But don't forget to download it from the link that I had given in subscription box. एंड हमारे पढ़ने का तरीका ये होगा कि सबसे पहले हम लोग प्रेजेंटेशन के द्वारा आपके चैप्टर, प्रोस और स्टोरीज़ को पढ़ेंगे। उसके बाद जैसे ही किताब अवेलेबल हो जाएगा, हम उस पर एक्टिविटीज़ भी करने वाले हैं। तो डियर स्टूडेंट, डोंट वेस्ट योर टाइम, डोंट पैनिक, एंड स्टे एट होम and be healthy. Thank you very much.